माजी मंत्री सुनील केदार यांना मेडिकल रुग्णालयामध्ये रात्री उशिरा दाखल केलं। डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या ते आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कालच केदार यांना न्यायालयानं नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली। देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली। काल दिवसभरात कोरोनाचे 640 नवे रुग्ण आढळलेत। याशिवाय देशात JN1 या नव्या व्हेरियंटचेही 22 रुग्ण आढळलेत। त्यामुळे सर्वांची चिंता वाढली। कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळत आहेत। काल केरळमध्ये कोरोनाचे 265 रुग्णांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यात आलापेठ तालुक्यातील बोरीची बारी गावातल्या 34 वर्षाच्या शेतकरी तरुणानं आपल्या मृत्यूनंतर 5 जणांना जीवदान दिले। रस्ते अपघातामुळे या तरुणाला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं, मात्र त्यांना अवयव दान केल्यामुळे ग्रीन कॉरिडॉरद्वारे त्याचे अवयव नाशिकहून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुणे इथल्या रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले। या तरुणानं हृदय, किडनी, डोळे दान केले। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरील माटुंगा, मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर पनवेल, वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावर आज बोरिवली भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल, मात्र उद्या दिवसकालीन कोणताही ब्लॉक नाहीये। नव्या वर्षात वंदे भारत ट्रेनमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे। त्यासाठी 13 रेल्वे गाड्या आणि 7 लोकलच्या वेळा बदलण्याचं नियोजन आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबानं होण्याची चिन्ह आहेत। मुंबईच्या CSMT स्थानकासमोरच्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याच्या सूचना मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिल्यात। टर्मिनस परिसरात प्रवाशांना आणि पर्यटकांना अनधिकृत फेरीवाल्यांची अडचण होते। शिवाय यामुळे टर्मिनसमधील संग्रहालयाचं प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। मुंबईत धुलीकणांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावली आहे। देवनाथची हवा तर अति वाईट आहे। सायन, मालाड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील हवा ही वाईट असल्याची नोंद झाली आहे।